तर बातमी येते लातूरमधून। लातूरच्या सुनेगाव सांगवीतील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय। समजूत काढण्यासाठी आलेल्या तहसीलदारांना गावकऱ्यांनी घेरावही घातलाय। विविध मागण्यांसाठी गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घातलाय। लातूर नांदेड मार्गावर सुनेगावात जाण्यासाठी कट ऑफ पॉइंट देण्याची त्यांची मागणी आहे। सुनेगावात प्रवासी थांबा उभारण्याची सुद्धा गावकऱ्यांची मागणी आहे। लातूर जिल्ह्यातल्या सुनेगाव सांगवी या गावामध्ये आत्तापर्यंत म्हणजे दुपारपर्यंत तरी एकही मतदान झालेलं नाही। या गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। या गावकऱ्यांची एक मागणी आहे एकमुखी की या गावामध्ये जाण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता उपलब्ध नसल्यामुळे हे गावकरी अनेक अडचणींचा सामना करत आहेत। लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग जो आहे ते या महामार्गावर हे गाव आहे। या गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही आहे महामार्गावरून, त्यामुळे इथले शेतकरी असतील किंवा शालेय विद्यार्थी असतील त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अपघात होत आहेत आणि हा रस्ता देण्यात यावा अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक दिवसांची आहे। प्रवासी बस थांबा देखील या ठिकाणी उभा करावा अशा प्रकारची मागणी आहे। मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं हे गावकरी आता या गावकऱ्यांनी आता मतदानावर बहिष्कार टाकण्याचा हत्यार उपसलेला आहे। या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी पोहोचलेले आहेत, मात्र गावकरी ऐकायला तयार नाहीत। अगोदर रस्ता द्या आणि मगच मतदानाचा विचार करू असं म्हणतात गावकरी। आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेत। मला सांगा काय मागणी आहे? आमची जी मागणी आहे, हा नांदेड लातूर रस्ता जो आहे हा या ठिकाणी मध्ये डिवायडर टाकण्यात आलेला आहे। तर आम्हाला ही डिवायडर मधून कट पॉइंट जर दिला तर आम्हाला त्या ठिकाणी या रस्त्यावरून पलीकडच्या रस्त्यावरती जाण्याची व्यवस्था होईल। कारण आमच्या गावामध्ये 4थी पर्यंतची शाळा आहे आणि सांगवीला इथून 1.5 किलोमीटरवर 5वीच्या पुढचं शिक्षण आम्हाला घेण्यासाठी लेकरांना जावं लागते। तर अशा परिस्थितीमध्ये जर आज मुलांना जायचं असेल तर या ठिकाणावरून 5 किलोमीटर उद्दापाटीला जावं लागते आणि पुन्हा 7 किलोमीटर सांगवीला जावं लागते, जे की 1.5 किलोमीटरमध्ये लेकरं शाळेला पोहोचू शकतात। परंतु यांचे डिवायडर केल्यामुळे आमच्या लेकरांचे शिक्षण सुद्धा आता बंद होतील की काय हा प्रश्न